नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पुरंदर तालुक्यातील पूर्वेकडील राग गावात आलेलो आहोत. नीरा, कोळविरे आणि वाल्हे अशा प्रकारच्या या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार उभे आहेत. भारतीय जनता पक्षानं प्रचारात आघाडी घेतलेली आहे. नेमकी काय या मतदारसंघात परिस्थिती आपण जाणून घेऊ. नमस्कार, काय नाव सर तुमचं? नमस्कार, माझं नाव संदीप पोपटराव दायगुडे. आमच्या मिसेस सीमा संदीप दायगुडे या जिल्हा परिषदच्या कमळ या चिन्हावरती आता सध्या अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. या मतदारसंघात कशी रचना आहे, कुठून कुठपर्यंत मतदारसंघ? हा मतदारसंघ सर्वसाधारणपणे नेरेपासून चालू होतो. नीरा, गुळुंचे, राख, कर्नलवाडी, त्याच्यानंतर नावडी, त्याच्यानंतर जवळ अर्जुन, कोळविरे, मावडी, त्याच्यानंतर तुमचा साकुर्डे, त्याच्यानंतर जेजुरी ग्रामीण, त्याच्यानंतर दौंडज, पिंगोरी, वाल्ला, पिंपरे, टोपटेवाडी आणि पिसुर्ती नाही नीरा. तुमचा काय व्यवसाय? माझा ऑक्सिजनचा गॅस प्लांट जेजुरी MIDC मध्ये आहे. मी एक उद्योजक आहे. भैरवनाथ इलेक्ट्रॉनिक्स, भैरवनाथ मोबाईल्स असे बरेच उद्योग आहेत, व्यवसाय. काय या मतदारसंघात आता तुमच्या मिसेस उभी आहे, कशा प्रकारे निवडणूक लढवणार, कशा प्रकारे जिंकण्याचे काय चान्सेस? ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने आम्हाला याच्यामध्ये संधी दिली आणि जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडून यायची कशी खात्री? आमचे मार्गदर्शक माननीय या तालुक्याचे माजी आमदार संजयजी जगताप त्यांचं काम कसं बघितलं तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फार मोठं काम आहे. तळागाळामध्ये त्यांनी कार्यकर्ता जपलेला आहे. कार्यकर्ता कसा जपावा त्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि प्रत्येकाला कार्यकर्ता जर जोमाचा असेल तर प्रत्येकाला संधी कशी द्यावी हे त्यांनी सुद्धा शिकवलेलं आहे. कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम आम्हाला ते करतील आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला जेवढा विकास करता येईल, ते रस्त्याचं काम असो, बाकीच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, आता आपण या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहे. त्याच पद्धतीने महिलांना लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीचे या सरकारनं लागलं. सर्वसामान्यांच्या ज्या गरजा त्या पूर्णपणे पूर्ण करण्याचं काम आम्हा तिघांनाही या जिल्हा परिषदच्या मतदारसंघातनं, पंचायत समितीच्या मतदारसंघातनं करायचे आहेत. जेवढे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत तेवढे मिटवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. आम्हाला खूप मायक्रो प्लॅनिंग करायचं आहे. त्याच्यामुळं मी एवढंच सांगतो आता तुम्हाला.